आता बातमी नात्यांच्या रक्तरंजित शेवटाची। साहेब, मी माझ्या सावत्र काकाचा खून केलाय हे शब्द ऐकताच पोलीसही क्षणभर हादरले। कारण खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यातच हजर झाला होता। लातूरच्या निलंगा तालुक्यातील हरिजवळगा गावात जमिनीच्या वादातून रक्तरंजित वळण या वादाला मिळालं। सावत्र पुतण्यानं मोठ्या दगडानं सावत्र काकाची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच गुन्ह्याची कबुली देत पोलिसांसमोर हजर झाला। नेमकं काय घडलं पाहूयात। निलंगा तालुक्यातल्या हरिजवळगा गावात जमिनीच्या वादातून खून झाल्याची घटना घडली आहे। शेतशिवारातील तळ्याच्या सांडव्याजवळ राजेंद्र शामराव चव्हाण गेले असताना त्यांचा सावत्र पुतण्या मुरली चन्नप्पा चव्हाण तिथे पोहोचला। जमिनीच्या जुन्या वादातून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात मुरलीनं मोठा दगड उचलून राजेंद्र चव्हाण यांच्या डोक्यात घातला। गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून थेट कासार शिरसी पोलीस ठाण्यात गेला आणि मी माझ्या सावत्र काकाचा खून केलाय अशी कबुली पोलिसांच्या समोर दिली। आरोपी नामे मुरली चन्नप्पा चव्हाण राहणार हरिजवळगा हा पोलीस स्टेशनला सकाळी 9 वाजता सुमारास आला। त्यांनी सांगितलं की मी माझा चुलता नामे राजेंद्र चव्हाण याचा डोक्यात दगड घालून शेतीच्या वादातून खून केलेला आहे। त्याच्यावरून आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी घटना घडलेली आहे। प्राथमिक तपासात या हत्येमागे जमिनीचा जुना वाद असल्याचं समोर आलंय। आरोपी मुरली चव्हाण आणि मृत राजेंद्र चव्हाण यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीच्या मालकीवरनं वाद सुरू होता। या वादातूनच हा वाद विकोपाला गेला आणि त्याचं रूपांतर थेट हत्येत झालं। आरोपी मुरली चव्हाण काही महिन्यांपूर्वी परदेशात एका कंपनीत पेंटिंगच्या कामावर होता। 2 महिन्यांपूर्वी तो गावात परतला। घटनेनंतर त्यानं पळ काढण्याऐवजी थेट कासार शिरसी पोलीस ठाणं गाठत स्वतः गुन्ह्याची कबुली दिली। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे। सदर प्रकरणी पोलीस स्टेशन कासार शिरसी गुन्हा रजिस्टर नंबर 175/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी अटक असून तपास चालू आहे। रक्ताच्या नात्यापेक्षा जमिनीचा तुकडा मोठा ठरला आणि एका पुतण्याच्या हातून काकाचा जीव गेला। ज्या नात्यात आधार, माया आणि आपुलकी असायला हवी होती त्याच नात्याचा शेवट रक्ताच्या थारोळ्यात झाला। कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे। पण या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न समोर उभे राहिले। जमिनीसाठी नाती संपवायची की नात्यांसाठी जमिनीचे वाद मिटवायचे? वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।